त्यामुळे हे बरेच प्रयोग केल्यानंतर एक कन्क्लुजन आहे की जे जमतं तेच करावं. स्ट्रेस जरा जास्त आहे असं तुम्ही म्हटलात, पण तुम्हाला कशाची काळजी जास्त वाटते, बारामतीची की कर्जत जामखेडची? मला महाराष्ट्राचीच काळजी वाटायला लागलेली आहे. कारण आता काही दिवसांपूर्वी मला सोलारचे काही लोक भेटले. त्यांनी आपला पॉवरचा रेट सांगितला महाराष्ट्रातला, आणि इंडस्ट्री सगळी गुजरात, तामिळनाडू, आंध्र आणि या भागामध्ये जायला लागली. त्यामुळे उद्या जाऊन आमच्याबरोबर जे लोक आहेत आणि आमच्या नंतरची पिढी आहे त्यांना आपण काम कसं देणार, हा एक खूप मोठा प्रश्न आहे. कितीही अडचणी आल्या, जग कितीही AI कडे गेलं तरी अजून आपली जिल्हा परिषद नाहीतर गव्हर्नमेंटची जी शाळेची पद्धत नाही तर क्वालिटी आहे. शिक्षक चांगले आहेत पण इन्फ्रास्ट्रक्चर याच्यावर आज कुठंच काय तिथं दिसत नाही. ड्रग्सचं प्रमाण वाढत चाललंय, महिलांचे अत्याचार. त्यामुळे काळजी मला महाराष्ट्राची आहे. आणि राजकारण ज्या लेवलला चाललंय, म्हणजे अतिशय गलिच्छ लेवलला आणि पर्सनल लेवलला चाललंय, हे एक महाराष्ट्राच्या हिताचं नाही असं मला वाटतं. त्यामुळे महाराष्ट्राचा विचार करत असताना तुम्ही स्वतः ते तसं होऊ नये यासाठी स्वतःचं काय कॉन्ट्रीब्युशन करणार आहात त्या? नाही, ह्याच्यासाठी विषय तसे मांडावे लागतील. आणि दुसरं, सारखं सारखं राजकीय मुद्दे मांडून चालणार नाही. आता आपल्याला पॉलिसी बेस्ड चर्चा करणं. आता काही दिवसानंतर मी फडणवीस साहेबांची वेळ तिथं घेणार आहे. अल निनो येतोय आणि पावसाचं आणि पाण्याचं प्रमाण हे नक्कीच अडचणीचं ठरणार आहे. मग इंडस्ट्रीला पाणी कमी पडणार आहे, लोकांना प्यायला कमी पडणार आहे, ॲग्रिकल्चरला कमी पडणार. मग याच्यात प्रायोरिटी कशी काय करायचं याच्याबद्दलची चर्चा त्यांच्याबरोबर करेल. वेळ मागितलेला आहे, बघू. त्यात महिला सुरक्षतेचा हा मुद्दा आहे. त्यामुळे कुठं ना कुठं तरी एक टीका करणं हे चालूच ठेवावं लागेल जर चुकत असतील तर. आणि दुसऱ्या बाजूला विरोधी पक्ष म्हणून काही पॉझिटिव्ह सजेशन्स असतील त्या मांडणं पण तितकंच मांडणं, पण मांडत असताना ते स्वीकारलं पण गेलं पाहिजे. देवेंद्र फडणवीस साहेब मोठे नेते, ते नक्कीच स्वीकारतील. याच्या आधी सुद्धा काही चांगले विषय सांगितले होते तेव्हा त्यांनी ऐकले होते ड्रग्सच्या बाबतीत आणि हे. त्यामुळे असं जर चर्चा आणि इंटरॅक्शन चालत राहिलं तर मग आपली पण पर्सनॅलिटी वाढेल, महाराष्ट्रालाही त्याचा फायदा होईल. आणि फक्त टीका करायची म्हणून करत राहून त्या पद्धतीचं राजकारण खूप सकारात्मक आहे असं वाटत नाही. शेवटचा प्रश्न विचारते आजच्या मुलाखतीतला. बारामतीचा पुढचा दादा कोण? युगेंद्र, जय, पार्थ की रोहित पवार? तुम्हाला कोण योग्य वाटतं सर्वात? नाही, असं आपल्याला नाही सांगता येणार. म्हणजे खरं तर लोकच ठरवतील. आणि लोक बारामतीची खूप हुशार आहेत. त्यांना कशा पद्धतीने निर्णय घ्यायचा आणि कोणाला ताकद द्यायची हे नक्कीच तिथं माहिती आहे. बारामतीकर आहात म्हणून तुम्हाला म्हणून तर म्हणतो, बारामतीकर इतके हुशार आहेत की ते काही गोष्टी बोलून सुद्धा दाखवत नाहीत. अच्छा. करायचं जेव्हा ते करून दाखवतात. मी बारामतीकर असल्यामुळे तुम्हाला तिथं सांगतोय. त्यामुळे सगळ्यांचीच एक जबाबदारी आहे की दादांची जी पोकळी आहे ती, त्या पोकळीचं नुकसान बारामतीकरांना झालं नाही पाहिजे. एकत्रित आपापल्या पद्धतीने काम करत राहिलं पाहिजे. मी माझ्या लेवलला युगेंद्र, जय, पार्थ वगैरे आपापसात कॉम्पिटिशन करण्यापेक्षा, इलेक्शनच्या वेळेस बघू, पण आपापसात कॉम्पिटिशन करण्यापेक्षा प्रॉब्लेम जर सुटत असतील तर त्याच्यावर जास्त फोकस करणं महत्त्वाचं आहे. धन्यवाद रोहितजी. मला माहिती आहे अत्यंत भरगच्च असा तुमचा आजचा दिवस होता. त्यातून तुम्ही वेळात वेळ काढून आलात आणि कॉफी विथ कौशिकमध्ये आमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर दिलं. खूप खूप धन्यवाद. थँक्यू.